तर कसे आहेत मित्रांनो, मी तुमचा सुम्या पवार. आज आपल्याला जायचं होतं बघा माजलगावला. एक मित्र म्हणला मला येऊन दे, त्यासाठी थांबलो आणि थेट गंगाला गेलो. चप्पू गिप्पू गाडी घातली आणि निघलो होतो आपल्या पुढल्या वाटाला. नंतर काय चप्पून गाडी गिडी वगैरे काढली आपल्या ड्रायव्हरने आणि थेट निघालो होतो आपल्याला पुढे जिथं जायचं होतं माजलगावला. जात जाता एका गावातून गेलो, तिथे दिसलं आपल्याला केळीची बाग. म्हणलं केळ गे खावं, पण तिथं काय केळच नव्हती. म्हणलं जाऊन दे, तिकडे असतं तर वर झालं असतं. मस्त एक टर्न मारला आणि निघलो आपलं पुढे माजलगावच्या रस्त्यावर. हे गाव लागलं, हे होतं आपल्या मित्राच्या मामाचं गाव. तो म्हणला चला चहा पाणी घेऊ, नको म्हणलं. नंतर त्याने अशा गल्ल्यातून गाडी घातली ना की गल्ल्या काय संपतच नव्हत्या. नंतर त्याने लावली मेन रोडला गाडी आणि इकडून वळलो तर आपण माजलगावच्या रोडला. जाता जाता आपल्याला एक ध्वज दिसला. ध्वजाला पण सलामी ठोकून आपण निघालो पुढे. त्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि धरण पण बघितलं. त्यानंतर फायनली आपण आलो आहोत माजलगावमध्ये. टाईम न घालता आपल्या कामासाठी गेलो. आपल्याला नंबर प्लेट बनवायची होती बघा. तिथं आधीच नंबर प्लेट बनवणं चालू होतं. थोडं थांबलो. आपल्याला अशी बनवायची होती, तर ते लवकर काय प्रोसेस होतं त्यांचं ते करून आपले नंबर प्लेट बनवायला लागले. त्यानंतर जे त्याने आपली नंबर प्लेट बनवायला टाकली, तर आपली नंबर प्लेट फायनली अशी होणार होती. भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो जेवायला. जेवण वगैरे मस्त दाबून आणलं आणि त्यानंतर वापस येऊन बघतो तर नंबर प्लेट बनलेली होती. आपल्या ड्रायव्हरला काय थांबताच येत नव्हतं. त्यांनी पहिलं अनबॉक्सिंग करून घेतली नंबर प्लेटची. तो म्हणला मागच्या नंबर प्लेटची पण अनबॉक्सिंग करू, लगेच करून घेतली. मागची नंबर प्लेट अशी दिसते आणि पुढची नंबर प्लेट बघा अशी दिसते. तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण निघालो आपल्या घराकडे परत. घराकडे निघता तो मला गल्लीतून गाडी टाकतो, पोलीस वगैरे धरतील टाकल्या त्यांनी टाकली गल्लीतून गाडी. जाता थोडंसं थांबलो तर आम्ही एका आकड्यावर. त्यानंतर आपण निघलो थेट गंगाला आल्यावर गाडी वगैरे चढून घेतली आणि मस्त निवांतपणे आपलं गावाकडे निघालो. अचानक तिकडून एक आरोही आली. ते आजी आजोबा आडत होते. आम्हाला वाटलं त्यांना यायचं आहे, ते नाही म्हणले. मग काय 100च्या स्पीडने निघालो आपण गावाकडं. जाता मस्त गंगा वगैरे पाहितली, गार हवा येत होती. त्यानंतर काटावर गाडी काढली आणि आपल्या ड्रायव्हरने गाडी काढली. त्यानंतर पार त्यांनी गाडी बघा तिथं वरी नेऊन लावली. आम्हाला तिथवर चलच व्हायचं होतं. तो काय थांबला नाही, पार गाडी आणि वर नेली आणि आम्हाला तिथून तर इथवर चलत आणलं त्यांनी. त्यानंतर आपण निघालो घराकडे फायनली. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल.